स्वामींनी निवडल्या या 4 राशी, दुःख संपलं, आनंदाची सुरुवात, बघून थक्क व्हाल. नमस्कार. आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी असं वाटतं का की आभाळ फाटून पडावं आणि त्यातून कुणीतरी आपल्याला जवळ घ्यावं, आपलं दुःख, आपली वेदना, आपल्या मनातलं सगळं काही न बोलता समजून घ्यावं आणि फक्त एक शब्द सांगावा, मी आहे. हे शब्द कुणीही सहज बोलू शकत नाही, पण स्वामी समर्थ मात्र हे शब्द केवळ बोलत नाहीत, ते जगवतात. पृथ्वीवर लाखो जीव आहेत. प्रत्येक जण काहीतरी मागतो, काहीतरी शोधतो. कुणाला सुख हवंय, कुणाला पैसा, कुणाला प्रेम. पण काही निवडक जीव असे असतात जे काही मागत नाहीत, फक्त डोळ्यांतून विचारतात, कुणीतरी आहे का माझ्यासाठी? आणि जेव्हा हा शांत प्रश्न निशब्द आसमंतात पोहोचतो, तेव्हा स्वामी समर्थ त्याचं उत्तर बनतात. या काळात अनेक राशी वेगवेगळ्या संघर्षातून जात होत्या. कुणी कामाच्या धकाधकीत हरवलं होतं, कुणी नात्यांच्या तुटलेल्या गाठीने गहिवरलं होतं, कुणी आयुष्याच्या अपयशांमुळे गुडघ्यांवर आलं होतं. पण आता एक वेगळं तेज आकाशातून उतरू लागलं आहे. स्वामींनी स्वतःच्या कृपेने निवडल्या आहेत 4 राशी, ज्यांचं दुःख आता संपणार आहे आणि त्यांचं आयुष्य नव्या आनंदाने फुलणार आहे. या 4 राशींसाठी आकाश वेगळं दिसेल, प्रत्येक सकाळ नवा किरण घेऊन येईल आणि रात्री झोपताना मनात शांततेचा एक गूढ स्पर्श होईल. बोलता येणार नाही, पण आतून जाणवत राहील, स्वामी तू आहेस. चला पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी, ज्या निवडल्या गेल्या आहेत स्वामी समर्थांच्या हातून, नजरेतून आणि कृपेच्या संकल्पातून. 1. कर्क राशी. हळवं अंतःकरण, आता सावरणार स्वप्न. कर्क राशीच्या लोकांनी आत्तापर्यंत अनेक गोष्टी गमावल्या आहेत. नात्यांचा दुःख, घरातली तणावपूर्ण शांतता, मनातलं अस्वस्थ थांबणं. कुठे ना कुठे हृदय रोजच कोलमडत होतं. ते फार बोलत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक अनाम दर्द असतो, ज्याला शब्द लागत नाहीत. ते झोपताना विचार करत राहतात, हे दुःख कधी संपेल? आणि अशाच एका रात्री, जेव्हा सगळं गारठळलेलं असतं, तेव्हा स्वामी त्यांच्या मनात शांतपणे उतरतात. स्वामींनी कर्कराशीला आता स्वतःच्या उबेत घेतला आहे. आता नात्यांचं गूढ हळूहळू सुटेल, घरातली खिन्नता आनंदात बदलणार आहे, अडकलेली कामं सहज मार्गी लागतील आणि विशेष म्हणजे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत येईल. एका दिवसात काही घडणार नाही, पण आता जे होणार आहे ते त्यांच्या आयुष्याला कायमस्वरूपी बदलेल. आणि या बदलाच्या मागे असेल फक्त एकच शक्ती, स्वामी समर्थ. 2. कन्या राशी. ज्यांनी खूप सहन केलं, त्यांना आता सावरायला स्वामी आलेत. कन्या राशीचे लोक फार काळजी घेतात, इतरांची, स्वतःची, सगळ्यांची. पण त्यांना मात्र फार कमी वेळा कोणी विचारतो. त्यांची मेहनत, त्यांचं समर्पण, सगळं जणू दुर्लक्षित होत होतं. या काळात या राशीच्या जातकांनी अनेकदा एकटेपणाची भावना अनुभवली. घरात असूनही कोणीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. ते मनात साठवत गेले, पण आता हृदय तुटू लागलं होतं. स्वामींनी हे पाहिलं. आता त्यांच्या मनात जो अंधार साचला होता, त्यावर कृपेचं तेज उतरणार आहे. ते ज्यांनी सोडून दिलं होतं, ते परत येतील. जे गमावलं होतं, त्याला नव्याने मिळवण्याची संधी मिळेल. आणि जेव्हा ते आरशात स्वतःकडे पाहतील, तेव्हा स्वतःला एक नवा प्रकाशित चेहरा दिसेल, आश्वासक, स्वाभिमानी आणि शांत. स्वामी समर्थ आता त्यांच्या पाठीशी उभे आहेत. ते म्हणत आहेत, तू थकलास, आता मी सांभाळतो. हे शब्द कन्या राशीच्या लोकांना केवळ दिलासा देणार नाही, तर त्यांच्या जीवनाचा नवा अध्यायही सुरू करतील. 3. धनु राशी. धडपडीत हरवलेलं स्वप्न आता साकार होणार. धनु राशीच्या लोकांनी कायम धावपळ केलीये, काही मिळवण्यासाठी, काही गमावण्यासाठी. पण या गतीत ते विसरले की मी कोण आहे. स्वप्न होतं मोठं, मनात होती उमेद, पण वेळ, नशीब आणि इतरांचे निर्णय यामुळे सगळं विस्कळीत झालं. ते स्वतःवरच चिडू लागले होते, मी इतका अपयशी का? पण स्वामींनी ही चीड ऐकली आणि आता त्यांनी हात पुढे केलाय. या राशीच्या लोकांच्या वाट्याला आता संधी येणार आहे. जिथं अडकलेलं होतं, तिथं दरवाजे उघडतील. जे आजवर होऊ शकलं नाही, ते एका आश्चर्यकारक वळणावर पूर्ण होईल. स्वप्नांचे जे पीक त्यांनी कधीच विसरून टाकलं होतं, ते आता हळूहळू उगम पावणार आहे. स्वामींनी त्यांच्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला उत्तर दिलं आहे. आता त्यांच्या पावलांवर आशीर्वादाची सावली असेल आणि आयुष्य अचानक आहे तेवढं वाईट नाहीये, असं वाटायला लागेल. 4. कुंभ राशी. अंतर्मनाची धुसरता दूर होणार, स्वच्छ दिशेचा उदय.
कुंभ राशीचे लोक मनाने खूप खोल असतात. त्यांनी जे सोसलं ते कुणालाच सांगितलं नाही. ते सतत विचार करतात, आयुष्याचा खरा अर्थ काय, माझा खरं स्थान कुठं आहे. पण या शोधात ते इतके हरवले होते की स्वतःचं अस्तित्व विसरून गेले. आणि जेव्हा अंतर्मन असा गोंधळलेला असतो तेव्हा त्याला दिशा हवी असते, मार्ग नाही तर फक्त एक विश्वास. आता स्वामींनी तो विश्वास त्यांना दिला आहे. कुंभ राशीचं मन आता स्थिर होईल, त्यांच्या विचारांना दिशा मिळेल आणि आतून त्यांना वाटेल, माझी वाट थांबलेली नाही, ती आता सुरू होती आहे. स्वामी समर्थ त्यांच्या मनाच्या खोल अंधारात दिवा घेऊन आलेत आणि आता या राशीच्या लोकांना प्रत्येक वळण समजेल, प्रत्येक पाऊल सुचेल. त्यांना कोणीही थांबवू शकणार नाही, कारण त्यांच्या पाठीशी आहे एक दैवी वलय, स्वामींचं संरक्षण. या 4 राशींचं नशीब आता वळणावर आहे. काहीतरी वेगळं घडतंय हे त्यांना जाणवेलच. कधी अचानक शांत वाटेल, कधी रात्र जास्त उजळल्यासारखी भासेल, कधी कुठेही न सांगता एक हलकीशी आसवांची ओढ वाटेल. आणि त्याच क्षणी त्यांच्या हृदयात एकच भावना जागी होईल, स्वामी, खरंच तू आहेस माझ्यासोबत. दुःख संपलं आहे याचा अर्थ आता यात काही अडथळे येणार नाहीत असं नाही, पण आता त्याचं ओझं वाटणार नाही. आता स्वप्न पूर्ण होतील, पण त्यासाठी घाम गाळताना एक ऊर्जा सतत वाटत राहील, मी एकटा नाही. या राशींनी फार सहन केलं आहे आणि आता त्यांना जे मिळणार आहे ते केवळ भौतिक नसेल, ते असेल शांती, समाधान आणि स्वामींचा न बोललेला आशीर्वाद. स्वामी समर्थ महाराज की जय. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.